ही गोष्ट आहे लॉकडाऊन नंतरची. अत्यंत कंटाळवाण्या लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये मी वैतागलो होतो. त्यातच माझ्या मित्राची क्रूझशिपवर जाण्याची कल्पना मला आवडली. मी क्रूझवर पहिल्यांदाच जात होतो. मित्र आणि मी आपले सर्व सामान लगेच घेऊन क्रूझवर पोहोचलो. तिकडे पाहतो तर स्कर्टवाल्या मुली, मोठे मोठे बॉल असलेल्या मुली आणि बाया होत्या. मी अत्यंत वखवखलेल्या नजरेने त्यांना पाहत होतो. आणि मग मी ठरवले यातील एखादे पाखरू मनभरून ठोकायचे. नाहीतरी लॉकडाऊनमध्ये माझी कामवाली उत्तर प्रदेशात निघून गेल्यानंतर माझा लंड थंड झाला नव्हता. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तिची आठवण काढून नट्यांचे पोस्टर बघून हाताने कार्यक्रम करत होतो आणि त्याच फोटोंवर माझ्या लंडाचा रस उडवत होतो. पण आता येथील बायांना पाहून चड्डीत लंडाने खडा सलाम ठोकला होता. तेथील काम करणाऱ्या सर्व बायका 5 फूट 6 इंचाच्या वर होत्या. जणू काही इथल्या लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटावे म्हणून या बायका येथे काम करत होत्या. क्रूझ ऑनबोर्ड करताना माझी बॅग तपासताना एक व्होडकाची बाटली मिळाली. त्या बाटलीला त्या क्रूझवरील आंटीने बाजूला काढून ठेवली. मी मात्र तिच्या बॉलकडे पाहत होतो. आंटी हसली कारण ती दिसायला तशीच होती. मोठे बॉल, कमानदार हनुवटी, तिच्या गांडीचे 2 गोल, लांब नसलेले पण आकर्षक असलेले केस, किंचित सावळा पण आकर्षक दिसणारा कलर आणि सगळ्यात भारी होती तर तिची कंबर. आंटी कमीत कमी 38 ते 40च्या दरम्यान असावी. रोज आंटीला कित्येक जणांनी अशाच नजरेने पाहिले असेल. आणि आंटीने आपली पुच्ची उर्फ फोदी किती जणांना दिली असेल याचाच विचार मी करत होतो. हे नैनमटक्का चालू असताना तिथल्या सिक्युरिटीने मला बाजूला घेतले आणि सांगितले, इधर दारू अलाउ नहीं है. आंटी हसली आणि तिने व्होडका बाजूच्या बॉक्समध्ये टाकली. आता आम्ही क्रूझवर स्थिर झालो होतो. आंटीची ऑनबोर्डिंग ड्युटी संपून क्रूझवर काम चालू झाले होते. आमचा प्रवास 4 दिवसांचा होता. मला दररोज व्होडका दारू पाहिजे असते त्यामुळे मी कासावीस होत होतो. मग दुसऱ्या दिवशी आंटीला गाठून मी एखादी व्होडका मिळेल का असे विचारले. तिने सांगितले, इतनी जान जा रही है तो पैसा लूंगी. मी तिला हो म्हटले. रात्री माल मिळेल असे सांगितले. रात्री ती स्वतः येणार हे तिने सांगितले. मी तिला रात्री जोरदार झोण्याचा विचार करत होतो. अर्थात हा माझा विचार होता. कारण आपली पुच्ची द्यायची की नाही हे बाईच्याच हातात असते. पुरुष काय जेव्हा मिळेल तेव्हा बिचारा चोदाचोदी सुरू करतो. नाहीतर काही नाही तर हात आहेच मदतीला. रात्री मित्राला सांगितले की बाबा 1 तास डेकवर फिरायला जा. त्यालाही आधीच आंटीबद्दल सांगितले असल्याने तो लगेच निघून गेला. आंटीने माझ्या सूटचे दार वाजवले. आतमध्ये आल्यावर पाहिले तर आंटीने वनपीस घातला होता. दिवसभराचा मेकअप काढून आता मला ओरिजिनल आंटी कशी दिसते ते मी पाहत होतो. आंटी म्हणाली, क्या देख रहे हो. मी भानावर आलो आणि म्हणालो, काही नाही. आंटीला समजले होते की या 25ल्या पोराला आपण छंद लावला आहे. आंटीने लगेच दरवाजा लावला आणि म्हणाली, कभी किसी की ली है क्या. मी म्हणालो नहीं. ती म्हणाली, आप क्या समझे. मी म्हणालो ये. मी तिच्या पुच्चीकडे बोट दाखवून म्हणत होतो. तिने लाडात माझ्या गालात मारली आणि आता माझा लवडा गरम झाल्याने मला राहवत नव्हते. मीच तिला कसे सांगावे यापेक्षा तिनेच हा विषय काढल्याने मला आनंद झाला होता. चड्डीत माझा लवडा मावत नव्हता. तिची पुच्ची ब्याच दिवसांची भुकेली होती म्हणून ती माझ्याकडे आली होती. मग काय मी पूर्ण नंगा होऊन तिच्यासमोर उभा राहिलो. ती माझ्याकडे एकटक पाहत होती. माझा 25तला लवडा तिला पूर्ण टाईट झाल्यानंतर नयनसुख देत होता. काही वेळात हा 8 इंचाचा बाबूराव आपल्या पुच्चीत मस्ती करणार ह्याचा आनंद तिला वाटत होता हे मी तिच्या चेहऱ्यावरून ओळखले. आता तिने सुद्धा बेडवर येण्याची तयारी केली. तिचे कपडे मी काढले.
तिचा वनपीस ओढल्यानंतर मला तिची ब्रा आणि निकर दिसली. तिची पुच्ची कशा पद्धतीची असेल ते मला पाहायचे होते. माझा लवडा गरम झाला होता. आता दोघांचेही कपडे अंगावर नव्हते. ती माझ्या मांडीवर आडवे पडली आणि मी तिच्या तोंडाचा पूर्ण ताबा घेतला होता. आमचे तोंड एकमेकांच्या तोंडात होते. तिचा श्वास आणि माझा श्वास ऐक झाला होता. 40शीत सुद्धा तिचे ओठ आणि गाल टाईट होते. तिची जीभ आणि तोंड तोंडात घ्यायला खूप चांगले वाटत होते. तिची पुच्ची आता लंड मागत होती. ती हळूहळू जवळ येत होती. जरी प्रोफेशनल पद्धतीने ती हे काम पैशासाठी करत होती तरीही ती माझी तृप्तता होईपर्यंत मला साथ देत होती. पण मला माझा लंड तिच्या तोंडात द्यायचा होता. मी काही वेळातच माझा लंड तिच्या हातात दिला आणि तिच्या तोंडाजवळ नेला. तिला समजले. तिने माझा लंड चोखायला सुरुवात केली. माझा गर्म लंड त्यावर तिच्या श्वासाच्या गर्म वाफा झूप छान वाटत होते. माझ्या होणाऱ्या बायकोने माझा लंड कधीही तोंडात आणि गांडीत घेतला नव्हता. अर्थात माझे लग्न झाले नव्हते तर मी माझ्या होणाऱ्या बायकोला लग्नाआधी 2 वेळा चान्स मारून ठोकली होती. तिला लंड तोंडात घ्यायला आवडत नसल्याने मला ते आवडत नव्हते. इकडे आंटीने मला 7व्या आसमानावर पोहोचविले होते. 40शीतील ही बाई खूपच चांगली होती. मला हा माल आयुष्यभर ठोकायला मिळाला पाहिजे असे वाटत होते. आता लंड चोखल्यावर मी तिच्या केसाळ पुच्चीत माझ्या सोट्याला तिच्या 2 पायांच्या चिरेत खुपसला. तिची फोदी जास्त टाईट नव्हती पण खूपच स्मूथ आणि मुलायम होती. तिच्या मानेवरून मी जीभ ओठ फिरवत होतो. तिच्या तोंडातून येणारा तिचा गर्म श्वास मी माझ्या श्वासात भरून घेत होतो. ही आंटी म्हणजे एक जबरदस्त माल होती. जवळजवळ 4 ते 5 मिनिटात मी झडलो. आता आंटीला तिची पुच्ची चोखून पाहिजे होती. ती पुच्ची धुवायला जाणार तितक्यात मी म्हटले जान अशीच चोखतो आणि मी अधाशीसारखी तिची पुच्ची चोखत होतो. पुच्चीत बोट टाकत होतो. तिच्या पुच्चीने सुद्धा पाणी सोडले होते. आता आमचा संभोग जवळपास पूर्ण होत होता. पण अशी आंटी रात्रभर चोदायला मिळावी असे वाटत होते. आता मी तिची गांड मारायला घेतली होती. तिच्या 2 गांडगोळ्यांच्या मध्ये मी माझी बंदूक टेकवली. तिच्या गांडीची ठुकाई चालू केली. तिला आणि मला मजा येत होती. तिच्या तोंडातून वेगवेगळे आवाज येत होते. माझ्या लिंगाने तिच्या गांडीवर माझ्या प्रेमाचा फवारा सोडला होता. आमच्याकडे असणारा वेळ संपत होता. आंटीने कपडे घातले आणि एक छोटे चुंबन देऊन म्हटले, डियर 25 का तेरा लवडा लेके मेरी पजी तो तृप्त हो गई. तिने व्होडक्याची बाटली माझ्या हातात देत कोणतेही पैसे न देता कल फिर मुझे चोदो चलती हूँ म्हणून ती निघून गेली. आता मी उद्या रात्रीची वाट पाहत माझ्या झोपलेल्या सोट्याला आधार देत पडून राहिलो. आंटीने 4 दिवस माझी खूपच सेवा केली. यामध्ये आंटीने कमाई सुद्धा केली होती. आंटी मुंबईला राहत असे. ज्यावेळी तिला क्रूजवर काम नसे त्यावेळी मी तिला तिच्या राहत्या घरी जाऊन ठोकत असे. कारण तिचा नवरा अपघातात गेला होता. आता तर आंटीला माझी इतकी सवय झाली की आंटी माझ्याकडून पैसे घेत नसे. जोपर्यंत आंटीकडे भरभरून जवानी होती तोपर्यंत मी तिला ठोकली. तरी अजूनही मी आंटीकडे जाऊन चौकशी करतो. तिच्या समाधानासाठी तिला ठोकून देतो.